आज संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसानंतर खडकवासला धरण साखळीमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलेलं आहे. 35,000 क्युसेक्स पेक्षा जास्त पाणी सोडल्यानंतर या वर्षीचे हे सर्वाधिक पाणी सोडलेलं आहे. यावेळी वारजे भागातील काही नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न उद्भवत असतो. काही नागरी वस्त्यांमध्ये पाणी जात असतं. त्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या मॅडम आपल्या बरोबर आहेत, वाडेकर मॅडम, त्या आणि त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे लोखंडे साहेब देखील आहेत. मॅडम, परिस्थितीमुळे नागरिकांचं जनजीवन बाधित होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय काय आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करताय? नमस्ते. आरोग्य विभागाकडून म्हणजे वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडून म्हणजे जसा हवामान खात्याकडून अलर्ट आलेला आहे की रेड अलर्ट मध्ये पुणे आहे, तर त्या दिवसापासून कालच्या दिवसापासूनच आमची यंत्रणा कामाला लागली. पाऊस कालपासूनच चालू होता, आजही आहे भरपूर प्रमाणात. आज खडकवासला धरणातून आम्हाला सूचना आल्या की सकाळपासूनच पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळपासूनच आमचे महसूल विभाग आणि महापालिकेचे कर्मचारी आम्ही सकाळपासूनच धरणापासून नदीचा जितका पात्र आहे तिथपर्यंत आम्ही पाणी केली. पाण्याचा जसं जसं विसर्ग वाढवत आहे तसं आम्ही नागरिकांना सूचना देत आहोत. नदीकाठच्या किंवा जे बाधित क्षेत्र आहेत पूर्वी जे झालेले आहेत त्या ठिकाणी आम्ही जाऊन सूचना देत आहोत. नागरिकांना काळजी घेण्याबाबत माहिती देत आहोत. किती विसर्ग वाढला आहे किंवा कोणत्या वेळेत पाणी वाढवण्यात येत आहे याची पण माहिती आम्ही वेळोवेळी देत आहोत. आणि जसा जसा विसर्ग आता जो 35,000 क्युसेसने पाणी विसर्ग करण्यात आला 7 वाजता, तर आम्ही बाधित होणारे कुटुंब जे आहेत ते कुटुंब आम्ही स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी हलवलेले आहेत. आणि सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांना राहण्याची, खाण्याची आणि इथल्या ज्या सुविधा आहेत बेसिक सुविधा त्या आपण पुरवत आहोत. इंजिनियर विभाग जे आहेत आमचे ड्युटी साहेब त्यांच्याकडून खाणं पिणं आणि राहण्याच्या इतर सुविधा ज्या गरजेच्या वस्तू आहेत ते पुरवत आहेत आणि योग्य प्रकारे आम्ही काळजी घेत आहोत. काही नागरिक स्थलांतरित होण्यास नकार देत आहेत असंही समजतंय. काय परिस्थिती आणि त्याला कसं हँडल करणार? काही नागरिक स्थलांतरित होण्यास हे करतायत की बाबा अजून पाणी आलेलं नाही आमच्या घरापाशी, तर आम्ही स्थलांतर होण्यास वेळ लागेल. तर आम्ही स्थानिक PI जे आहेत वारजे पोलीस स्टेशनचे त्यांना आम्ही संपर्क केला आणि त्यांनी आपले कर्मचारी पाठवून त्यांना स्थलांतरित होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर आता त्यांचे जॉईंट आल्यानंतर आम्ही जॉईंट परत जाऊन त्यांना आम्ही विनंती करणार आहोत नागरिकांनी की तुम्ही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं. एकूणच महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांची स्थलांतराची पूर्ण व्यवस्था खाण्यापिण्या राहण्यासहित पूर्ण केलेली आहे. मात्र नागरिकांनी संकोच न बाळगता स्वतःचा जीव वाचवणं तितकंच महत्वाचं आहे.